हे बाजू सरा. शेवट तुम्ही करणार आहात एवढा शेवट नसतो. सभापती निवडून शेवट 5 वर्ष कालावधी आहे ना जिल्हा परिषदचा, का संपला आज? नाही ना, सभापती निवडी झाल्या म्हणजे जिल्हा परिषदच्या राजकारणाचा कालावधी संपला असं नाही. तर 5 वर्षाचे महिला बी अजून झालेल्या नाही. आगे आगे देखू अजून बरंच पाहिजे. आता सुरुवात झाली हा, पण याचा हिशोब चुकता होणार. आम्ही जे बोलतो ते करून दाखवू. ठीक आहे. कामेश कांबळे ठीक आहे. राजकारणामध्ये जे पराजय, ठीक आहे, आज आमचे सदस्य फोडले, ती वेळ त्यांच्यावरही येणार आहे. आलं का लक्षात? आणि एक समजून घ्या, आम्ही काही काल राजकारणात आलेलो नाही. आलं लक्षात? माझ्या कुटुंबामध्ये 50-60 वर्ष जिल्ह्याचं राजकारण आहे. त्यामुळं याचं उत्तर आम्ही 100% दिल्याशिवाय राहणार. विषय नंबर 2, संदीप मांडवे आणि अनिल देसाई यांच्या बाबतीत जे प्रशासनाने केलं, या संदर्भामध्ये आम्ही कोर्टाची लढाई, कोर्टामध्ये जाऊन कोर्टानं त्या मंडळींवर, प्रशासनावर ताशेरे ओढलेले आणि या दोघांचा आम्ही जामीन मंजूर करून घेतला. एनसीबीची आम्ही सगळी मंडळी, सेनाही आमच्या सोबत होती. त्यामुळं तुम्ही काहीतरी चुकीच्या पद्धतीचं काहीतरी तुम्हाला समज झालेला आहे, असं काही नाही. आता ते असंच म्हणले, अध्यक्ष निवड बाकी आहे, आता म्हणजे सभापती निवड बाकी आहे, आता म्हणतात की 5 वर्ष बाकी आहे. ते आम्हालाही कल्पना आहे 5 वर्ष अजून कारभार करायचं. आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारानं ही जिल्हा परिषद पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करू, लोकाभिमुख काम करू. आणि त्यासाठी आमचे सगळे अध्यक्ष असतील, आमचे सगळे सभापती असतील, लोकाभिमुख काम करतील, काय अडचण येणार. त्यामुळं अजून सातत्यानं आपण बघा की ब्लेम आमच्यावर करायचा आणि धमकी त्यांनी द्यायची, हे सातत्यानं घडलेलं आहे. निवडणूक झाल्या तेव्हाही ब्लेम आमच्यावर केले, पण धमकी आम्हालाच दिली. त्यानंतर सातत्यानं प्रत्येक वेळी बघतोय आपण की सातत्यानं धमकी देण्याचं काम चालू आहे. आताही म्हणतात 5 वर्ष आहे, बघू. त्यामुळं आम्ही बघायलाच बसलेलो आहे, काय अडचण नाही. बहुमतासाठी राष्ट्रवादी म्हणजे मला जे जाणवलं की खेळवत ठेवण्याचा प्रयत्न चालला होता. शेवटी आमचं बहुमत होतं, आमच्याकडं आज 28 सदस्य आमच्या असताना आम्हाला मुद्दामून सत्तेपासून दूर ठेवायचं असं प्लॅनिंग चाललं होतं. आणि आम्ही नेहमी म्हणत होतो, सगळे भाऊंनी पण सांगितलं होतं की आमच्याकडं बहुमत आहे, आमचा अध्यक्ष उपाध्यक्ष होणार. आणि आता ते झालं. त्याच्यानंतर पुढच्या आजच्या निवडीतसुद्धा जिथं त्यांनी बहिष्कार टाकला तिथंच हे आहे की त्यांच्याकडं बहुमत नव्हतं, ही वस्तुस्थिती सिद्ध झालेली. किंवा आम्ही जे भाजप म्हणत होतो, आम्ही खरं बोलत होतो, ही वस्तुस्थिती परत एकदा सिद्ध झालेली आकड्याची.